हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आता मी आलो आहे मॅजिक गार्डनला. तर मॅजिक गार्डन हे जे प्लेस आहे ते आहे गणपतीपुळे इथेच आहे. अगदी सांगायचं म्हटलं तर प्राचीन कोकण म्युझियम जे आहे गणपतीपुळे इथलं, तर त्याच्या अपोजिट साईडलाच आहे. तर फ्रेंड्स, मॅजिक गार्डनचं ओपनिंग टाईम जे होतं ते सकाळी 8:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत मॅजिक गार्डन ओपन असतो. आणि जे प्राचीन कोकण आहे ते रात्री 9:30ला बंद होतं, त्याच्यामुळे आमचं ते राहून गेलं. आणि त्यानंतर आम्ही एंट्री केली. तर इकडे साईडला काउंटर होतं, तिकीट काउंटर. तिथे आपल्याला एंट्री फीज भरायची होती. आणि इथे सिल्वर आणि गोल्ड असे 2 ऑप्शन्स होते. सिल्वरची फीज होती 150 आणि गोल्डचे होते 200. तर आम्ही पर पर्सन 150 असं तिकीट काढले. आणि 200मध्ये एक्स्ट्रा होते, गेम्स होते, पण आम्ही सर्वच गेम खेळणार नव्हतो. आणि जर आपल्याला खेळायचं असेल, ज्यांना खेळायचं असेल तर पर गेम 50 रुपीज अशाप्रमाणे आपण गेम खेळू शकतो. तर आम्ही तसंच केलं. पुढे पाहूया. तर आमच्या ह्याच्यामध्ये मिरर मेज, इन्फिनिटी हॉल, व्हर्टेक्स टनल, मॅजिक शो आणि कोकण घोस्ट हे सर्व होतं. तर त्याच्यामध्ये फर्स्ट होतं मिरर मेज आणि इन्फिनिटी हॉल. तर हे 2 होतं. मिरर मेजला जेव्हा आपण जातो तेव्हा शूज वगैरे आपल्याला बाहेर काढायचे आहेत. आणि त्याचबरोबर ते लोक आपल्याला ग्लोव्ज देतात, कारण मिररवरती आपले फिंगरप्रिंट्स यायला नको म्हणून. तर आम्ही सुद्धा ग्लोव्ज वगैरे घालून मिरर मेजमध्ये एंट्री केली. तिकडे ॲक्च्युली व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, पण मी थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला प्रत्येक वेळेला तिकीटं दाखवायची असतात. तर यानंतर आम्ही मिरर मेजमध्ये एंट्री केली. तर खूप छान धमाल आली. ॲक्च्युली आम्हाला थोड्या वेळासाठीच होतं तरी. पाठून या. नाही इकडे युट्यूब असं काय बाईक शोधलं. नाही इथूनच आलो आपण. फ्रेंड्स, इथे फुल हेराफेरी सारखं आपल्याला मिरर मधून रस्ता ओ पप्पा इकडे. इथे आपल्याला रस्ता शोधून जायचंय आणि इथे सर्व मिररच आहेत. फुल हेराफेरी आहे गाईज, फुल. कुठे शोध. तर फ्रेंड्स, सेकंड होतं इन्फिनिटी हॉल. हे सेल्फी पॉईंट आहे आणि खूप छान आहे ॲक्च्युली. आणि फ्रेंड्स, इथे मी जरा व्हॉइस ओव्हर करते, कारण खूप गोंधळ आणि म्युझिक वगैरे खूप जास्त होतं, त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. तर हे सेल्फी पॉईंट खूप छान होतं. कलरफुल कलर चेंज वगैरे होत होते. तर इथे सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप सारे सेल्फीज वगैरे काढले. आणि इथे फोटोज आणि व्हिडिओजसाठी एंट्री फीज, जेव्हा एंट्री फी भरत होतो तेव्हा मोबाईलचे एक्स्ट्रा 50 रुपीज भरलेले होते. विदाऊट मोबाईल फीज भरल्याशिवाय अलाउड नाही आहे. तर खूप मजा आली इथे सुद्धा. तर फ्रेंड्स,
फ्रेंड्स इथून आपल्याला एंट्री आहे आणि इथे आपल्याला फोटोज वगैरे काढायचे तर काढून आपण इथून हा जो डोर आहे तो ओपन करून आपण बाहेर येतो। तर फ्रेंड्स आम्ही इन्फिनिटी हॉलमधून बाहेर आलो आणि बाजूलाच एक फिश पॉन्ड होतं, तिथे एक फ्रॉगी होती आणि मोठे मोठे फिश होते पॉन्डमध्ये। वाव, कलरफुल होते, रेड, गोल्डन, सिल्वर, व्हाईट, ब्लॅक वेगवेगळ्या कलरचे फिश होते। आणि बाजूलाच होतं मॅजिक गार्डनचं एक सेल्फी पॉईंट। इथे गार्डनमध्ये बरेच सेल्फी पॉईंटसुद्धा होते। तर त्या सेल्फी पॉईंटमधला हा एक बटरफ्लायचं जे होतं मॅजिक गार्डनचं सेल्फी पॉईंट, तर हा एक होता। आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो, बरोबरच एक सेल्फी पॉईंट होतं कॅलिडोस्कोप, तर त्यामध्ये सुद्धा आम्ही खूप सारे पिक्चर्स क्लिक केले। तर असे मिररवाले होतं तर ते केले। आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो, नेक्स्ट होतं वॉर्टेक्स टनल आणि तिथे ॲक्च्युली व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी तिकडे व्हिडिओ शूट करायला नाही जमलं। वॉर्टेक्स टनल जे होतं तर ॲक्च्युली डेंजर नाही म्हणता येणार, पण बाहेर आल्याच्या नंतर थोडं चक्करसारखं वाटायला लागलं। आणि मग त्यानंतर आम्ही गेलो 3D मॅजिक शो होता। त्यामध्ये एक छोटंसं ब्रिज तयार केलेला होता फोटो क्लिकसाठी वगैरे। आणि यानंतर आता आमचं होतं 3D शो, तर त्यासाठी आम्ही निघालो। तर इथे जेव्हा आपण 3D शोला येतो तेव्हा आपल्याला 3D गॉगल देतात आणि अगदीच 5-5 मिनिटाचे असे 2-3 शो होते। तर ते झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो, तर बाहेर एक छोटंसं गार्डन होतं आणि आजूबाजूला सेल्फी पॉईंटसुद्धा होते। आणि त्यानंतर आता आमचं जे होतं ते होतं मॅजिक शो, पण इथे मॅजिक शोची व्हिडिओ मी शूट केलेली आहे, पण थोडी लाँग आहे, जर मी ती याच्यामध्ये ॲड केली तर खूप जास्त लाँग होऊन जाईल ही व्हिडिओ, त्याच्यामुळे मी मॅजिक शोची जी आहे ती एक वेगळीच व्हिडिओ करणार आहे। तर मॅजिक शो झाल्याच्या नंतर आम्ही गेलो घोस्ट इन कोकण इथे। फ्रेंड्स इथे अलाउड नव्हतं शूट करायला, त्याच्यामुळे मी नाही केलं, पण खूप खतरनाक होतं, मला तर खूप जास्त भीती वाटली। त्यानंतर बाहेर आल्यावर इथे सेल्फी पॉईंट होते, तर तिथे आम्ही सेल्फी वगैरे काढून घेतले। खूप छान होतं ॲक्च्युली, 150मध्ये ठीक आहे। आणि त्यानंतर आम्ही सेल्फी पॉईंट वगैरे तुम्ही बघू शकता, हा सुद्धा इथे एक सेल्फी पॉईंट आहे, तर हे गार्डनमध्येच आहे सगळं। आणि त्यानंतर आम्ही इकडे बाजूलाच होतं गेम झोन, ज्याची आम्ही तिकीट काढलेली नव्हती, पण खेळायचे होते, ते पर गेम 50 रुपीज असं चार्ज होतं। तर ज्यांना जसं जे खेळायचं होतं ते 50 रुपीज पर गेम असे खेळलो। आणि इथे थोडंसं शॉपिंगसाठी एक शॉपसुद्धा होतं, जिथे वुडन टॉईज वगैरे, किचन आणि बरंच लोणचे पापड वगैरे सुद्धा इथे अवेलेबल होते। तर हे लोक जोपर्यंत गेम खेळत होते तोपर्यंत मी जरा थोडं शॉपच्या इथे जाऊन थोडेसे शूट करून घेतलं। जर तुम्ही सर्व गेम खेळत नसाल तर 200 गोल्ड जे प्लॅन आहे ते घेऊन म्हणजे बेस्ट आहे। तर बेस्ट आहे की जर तुम्हाला गेम खेळायचे असेल तर इथे येऊन तुम्ही बघून नंतर पर गेम 50 रुपीज देऊन तुम्ही गेम खेळू शकता। इथे ॲक्च्युली जे टॉईज वगैरे होते ते मला खूप जरा जास्त कॉस्टली वाटले, वुडनचे होते थोडे, त्याच्यामुळे थोडे कॉस्टली होते, पण छान होते असे लुक वाईज खूप छान होते। असं माझ्याकडे माझ्या फ्रेंडने दिलेलं सेम किचन आहे, ते गेम चालू होतं। तर पुन्हा फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी आवडली असेल व्हिडिओ
तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंटला असं तुम्ही स्वाईप केलं तर बाजूला हाईप दिसेल, तर तो हाईप करायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज. आणि जमेल तितके माझे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीसुद्धा जाऊन गणपतीपुळेला मॅजिक गार्डन आणि प्राचीन कोकण ह्याचा खूप सारा आनंद लुटा. ॲक्च्युली जर तुम्हाला प्राचीन कोकणसुद्धा करायचं असेल तर तुम्ही लवकर यायचा प्रयत्न करा. आम्ही ॲक्च्युली खूप लेट झालं, मंदिरात गेलो, बीचवर गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे मॅजिक गार्डनला आलो, त्याच्यामुळे थोडं टाईम आम्हाला कमी मिळालं. पण जर तुम्ही यायचं असेल तर खूप लवकर 4-5 वाजता आलात तर तुम्ही कोकण करून तुम्ही नंतर मॅजिक गार्डन करू शकता. मॅजिक गार्डन जे आहे ते रात्री 10 वाजता बंद होतं आणि प्राचीन कोकण जे आहे ते 9:30ला. तर तुम्ही टाईम मॅनेज करून या. बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.